शहर के बेलतदोड़ी थाना क्षेत्र के खापरी पुनर्वसन इलाके में शुक्रवार रात एक चौंकाने वाली घटना सामने आई। पारिवारिक और व्यक्तिगत विवाद के चलते बड़े भाई ने अपने ही छोटे भाई की बेरहमी से हत्या कर दी। आरोपी हरीश शेषराव जुमले 40 वर्षीय ने अपने छोटे भाई वैभव जुमले 37 वर्षीय के गले पर धारदार चाकू से वार कर उसे मौत के घाट उतार दिया। पुलिस द्वारा दी गई प्रारंभिक जानकारी के अनुसार मृतक वैभव बेरोजगार था और उसे शराब की लत थी। अक्सर नशे की हालत में घर लौटता और परिवार से झगड़ा करता था। उसके व्यवहार और व्यसन से पूरा परिवार परेशान था। वहीं आरोपी हरीश भी बेरोजगार था और घर खर्च की पूरी जिम्मेदारी उसकी पत्नी पर थी, जो आसपास के घरों में काम कर परिवार चलाती थी। घटना के रात वैभव शराब पीकर घर लौटा और उसने घर में हंगामा शुरू कर दिया। इसी दौरान उसने हरीश की पत्नी से बदसलूकी की और उसका हाथ पकड़ लिया। इससे नाराज होकर हरीश ने वैभव से झगड़ा किया और गुस्से में आकर चाकू से उसके गले पर वार कर दिया। खून अधिक बहने से वैभव की मौके पर मौत हो गई। घटना के बाद आरोपी हरीश स्वयं बेलतदोड़ी थाना पहुंचा और जुर्म कबूल कर आत्मसमर्पण किया। पुलिस ने मौके पर पहुंचकर पंचनामा किया और शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया। पोलीस स्टेशन बेलतदोड़ी या ठिकाणी आज दिनांक 26/7/2025 रोजी 12:15 वाजता स्वतः आरोपी पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी त्याच्या भावाची हत्या केली अशी माहिती दिली। ती कन्फर्म केली आम्ही आणि 12:15 वाजता आमचे सर्व टीम पथक बोलावले आणि घटनेची शहानिशा केली असता यातील आरोपी हरीश शेषराव जुमळे वय 40 वर्ष व त्याचा सक्का भाऊ वैभव शेषराव जुमळे वय 37 वर्ष याची त्याने चाकूने हत्या केली। यामध्ये आरोपी जो हरीश आहे त्याच्या पत्नीचा त्याच्या सख्या भावाने दुपारी हात पकडला या कारणावरून आणि वारंवार दारू पिऊन घरात वातावरण खराब करतो, मुलांना त्रास देतो, अशा कारणावरून त्याच्या राहत्या घरात दोघेही एकाच घरात राहत होते। त्याच्या राहत्या घरात बेडरूम मध्ये मोठ्या जो आरोपी आहे हरीश याने वैभव याला गळ्यावर वार केला आणि मृत्यू घडवून आणला। यामध्ये दोघेही सख्खे भाऊ आहेत आणि घरात झालेली घटना आहे बेडरूम मध्ये आणि दोन्ही आरोपीचा गुन्हेगारी हिस्ट्री हे 0 आहे। दोघांचा एक क्राईम चार्ट नाही आणि यामधील आरोपी हे दोघेही कोणताही कामधंदा करत नाहीत आणि यांना खापरी पुनर्वसन या भागात घर मिळालेले आहे आणि पत्नी जी आहे आरोपीची ती बाहेर धुण्या भांड्याचे व जेवण बनवण्याचे काम करते। यामध्ये आरोपीने चाकूने गळ्यावर वार केला, परंतु चाकू अद्याप आम्हाला प्राप्त नाहीये। आज आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे। आज आम्ही त्याचा PCR प्राप्त केलेला आहे। तर यामध्ये आम्ही पुढील तपास करून यामध्ये आरोपीचा उद्देश आणि कुठून त्यांनी चाकू प्राप्त केला आहे याबाबत पुरावे घेत आहोत। जास्तीत जास्त पुरावे गोळा करत आहोत।